काय वाटते आपल्याला एक निवडून येणारा जो उमेदवार आहे जो माणूस आहे तो कसा पाहिजे? एक नंबर आहे. यड्रावकर सारखं पाहिजे. डायरेक्ट सांगून टाकलं तुम्ही ड्रायव्हर हा माणूसच ते एक नंबर आहे. काय केलं ड्रायव्हर? अहो एवढा वर्षात आम्ही कमीत कमी इथं या गावात 90ला आलाय. त्याच्यासारखं काम कुणी बी केलं नाही. कुठं आलाय तुम्ही? सोलापूर सोलापूरात आलाय सोलापूर आणि इथं राहिलाय. होय ते हे गावात काय राहिलं. काम केलंय मग त्यांनी सांगायला तुम्ही? शेती काम कोण त्यांनी हा? त्यांचं रेकॉर्ड ते सांगा म्हणजे कमीच पडतं किती सांगितलं तेवढं. तरी काय सांगाल? माणूस एक नंबर म्हणायचं. हम्म. कुठला रस्ता या गावात दळपाला यायला येतो नव्हता. मी मळ्यात होत हम्म. गावात दळाला यायला म्हणलं तर रस्ता बरोबर नव्हता. हम्म. कुठं पाहिजे तिथे एक नंबर रस्ता झालाय. असं सरकार आणि पुढे बी असंच पोरं जन्माला यावं अशी स्वच्छता राहावं. राजेंद्रच पावलावर पाऊल ठेवत जावं हेच मी देवाला मागणी करतो. एवढं केलंय? राजेंद्र नाव बी राज्यच काम केलंय. मग मामा आता या निवडणुकीत काय होणार? कोण कोण आता उमेदवार कोण कोण उभे आहेत? उमेदवारी जेवढं आम्हाला माहिती नाही जेवढं उभारले कोण कारण राजेंद्र सरकारांचं पार्टी सगळं येणार. तर विरोधकांसमोर टिकणार काय तुम्ही ते सरकार त्यांचं राजेंद्र पाटलांचं? ते रेकॉर्ड झालं हो. नोंद काळा दगडावर रेषच पडलंय राजेंद्र सरकारांचं. कोणी कुठं टाकला तरी बी ते माणूस येणार वाजत गाजत. तर लोक नाराज गेले त्यांच्या कामावरती. काय कामच केलं नाही म्हणलं त्यांनी. नुसतं कागदावर काम केलं म्हणलं. म्हणणारला नीट रस्ताच माहिती नाही तर ते काय सांगणार त्यांनी. ते माणसाचं नाव पिढी सगळ्याच काळजात राहील. आता उमेदवार कोण राहिले तुम्हाला काय माहित नाही अजून मग मतदान कोणाला करणार? आमचं आहे तेच सरकार राजेंद्र पाटील. दगडावर जर टाका म्हणत दगडावर टाकणार करते येणार.